मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज शेवटचा व्हिडिओ। तर आज गणेश पुराण आपलं समाप्त होईल। सर्वांना गणेश पुराणाने ज्यांनी श्रवण केलं आणि ज्यांनी नाहीही केलं तरी सर्व गणेश भक्तांच्या गणपती बाप्पा सर्व इच्छा कामना पूर्ण करो ही गणेशाच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ खूप छान आहे, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। तर आजचा व्हिडिओ का छान आहे, कारण आज दिवोदासाची पुण्यई म्हणजे काशी नगरीत सर्व देव वसलेले आहे आणि दिवोदासाचे महत्त्व आणि काशी क्षेत्र एवढे पवित्र का आहे आणि दिवोदासाला गणेश लोक कसा प्राप्त झाला। जर आपण ही कथा ऐकली तर आपल्याला पण गणेश लोकाची प्राप्ती होईल आणि साक्षात विराट स्वरूपात गजानन गणपती महाराज आपल्याला दर्शन देतील। 10 दिवसात भरपूर जणांनी गणेश पुराण ऐकलं तर सर्वांना मनापासून धन्यवाद आणि सर्वांची मी पण आभारी आहे। थँक्स। सर्वांनी खूप काही कमेंट्स दिल्या प्ले बटनवर, बर्थडे विशवर आणि खूप काही गणेश पुराणावर कमेंट्स दिल्या, तर सर्वांचे मनापासून दिलतून मी थँक्स म्हणते। तर आज आपण दिवोदासाची पुण्यई ऐकूया। 18 पुराणांमध्ये सर्वात जास्त श्रेष्ठ असे गणेश पुराण, पवित्र पुराण, शेवटचा व्हिडिओ। संपूर्ण गणेश पुराण ऐकल्याची एकच व्हिडिओ आपण आजचा ऐकला तरी सुद्धा आपल्याला प्राप्ती होईल असे हे चमत्कारिक सर्व पापांचे नाश करणारे, आपल्या मुलांच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सर्व इच्छा कामना पूर्ण होण्यासाठी अखंड गणेशाची आपल्या घरावर कृपा राहील असा हा अध्याय आहे। ते तर कमेंट्स आल्या होत्या की ताई किती अध्याय आहेत, तर 210 अध्याय होते गणेश पुराणाचे। संपूर्ण मी तुम्हाला 11 दिवसात गणेश पुराण श्रवण करून दिले। याच्या पुढे तुमच्या कमेंट्स आल्या होत्या भागवत गीता, पितृपक्षात आपण मग परवापासून भागवत गीता ऐकूया। श्री गणेशाय नमो नमः। पाण्याची बाटली तर तुम्ही पहिल्या दिवसापासून ठेवलीच असेल, ज्यांनी नाही बी ठेवली त्यांनी आज परत ठेवून द्या। ज्यांना विसर पडला असेल, आज पहिल्यांदा माझा हा व्हिडिओ तुमच्या समोर आला असेल, एक तेलाचा दिवा, तुपाचा दिवा जर घरात आहे तर, बाहेर आहे तर काही हरकत नाही, तरी पण गणेश लोकाची प्राप्ती होईलच एवढे 100% गॅरंटी। कारण आपल्या आत्म्यामध्येच परमात्मा बसलेला राहतो। विश्वास पाहिजे फक्त की आपला परमेश्वर आपल्या आजूबाजूच आहेत आणि आपले सर्व कार्य सुरळीत होणार आहेत। रिद्धी सिद्धी त्यांच्या सेवा जशा करतात तशा आपल्याला सुद्धा सेवा करण्याचे योग येईल। म्हणून जर बाहेर असणार तर काही हरकत नाही, घरी असणार तर एक तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, 2 अगरबत्त्या, एक पाण्याची बाटली बिस्लरीची विकत आणून बी घेतली तरी चालेल। घरे ॲक्वा आहेत या कॅन लावलेले आहेत, ती पण बाटलीतलं पाणी घेतलं तर पाणी तेच का पाहिजे, त्या पाण्यामध्ये जंतू पडत नाही, किडे पडत नाही, म्हणून बिस्लरीची बाटली 20 रुपयाची विकत आणावी। नसणार तर ॲक्वा पाणी पण चालेल घरातलं, कारण ते पाणी आपण वर्षभर घरात ठेवा। काही कामानिमित्त घराबाहेर जात आहेत ते पाणी थोडं हातावर घ्या थोडंसं आणि प्राशन करून जा, तुमच्या कार्यामध्ये यश येईल। चांगले झाकण लावून पॅक ठेवा, पाल फिरेना याची काळजी घ्या, त्याच्यावरून पाल जाणार नाही, चांगल्या सुरक्षित जागेवर ठेवा, लाल कपडा गुंडाळून ठेवा जर असं वाटलं तर, कारण हे अमृत समान गणेश पुराणाचं पाणी आहे। कारण पुढच्याच वर्षी मग गणेश पुराण येईल, म्हणून हे पाणी सांभाळून वर्षभर ठेवा। मुलं एक्झामला जातील, मुलांचे लग्न जुळत नाहीये, लग्न जुळायला जात आहे, व्यापारामध्ये काही लाभ होण्यासाठी आपल्या दुकानामध्ये हे पाणी शिंपडा। असे पवित्र पाणी सर्वांनी बाटली भरून ठेवली असेल, नसेल तर आज नक्की ठेवा। मी पण एक बिस्लरीची बाटली ठेवलेली आहे। माझी मुलगी भोपाळला राहते तर तिला अर्ध पाणी तिला देईल, अर्ध पाणी माझ्याजवळ राहू देईल, कारण ती पण रात्री बेरात्री हॉस्टेलला राहते। तर डॉक्टर सर्जनमध्ये तिचा गणपती बाप्पाने नंबर लावून दिला, सर्वांना मी सांगितलं होतं। तर गणेशाच्या कृपेने तिला गव्हर्मेंट सीट खूप चांगली भेटली आणि सर्जनमध्ये तिचा नंबर लागला। तर गणपती बाप्पाचे मनापासून मी थँक्स म्हणते। तशीच माझ्या मुलाची आता चांगल्या पाण्याच्या ठिकाणी हॉटेल हो, म्हणजे तो 5 स्टार हॉटेल तिथे चांगली बनवे, त्याच्या कृपेने सर्व काही ठीक होईल अशी मला आशा आहे। हळूहळू करतो पण होतात एवढं पक्की गॅरंटी। तर पाण्याची बाटली नक्की ठेवा आणि ती थोडी रक्षा त्याच्यात टाका। आता आपण गणेश पुराणाला सुरुवात करूया। समजमध्ये तुम्हाला आलं असेल असं मला वाटतं। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। दिवोदासाची पुण्यई। गुजसमत पुढे सांगतात की सोमवंशामध्ये एक श्रेष्ठ राजा होऊन गेला, दिवोदास त्याचे नाव। सोमवंशामध्ये एक राजा आहे तर त्याचं नाव दिवोदास आहे। तो जितेंद्रिय, उपकर्ता, मत्सर आणि चुगली नास्ती न करणारा,
परद्रव्य कोणाचे अन्न न खाणारा, परस्त्री कोणा स्त्रीकडे कधीही वाईट नजर कडून न पाहणारा, अत्यंत पराक्रमी, शूर, तपश्चर्येवर आणि प्रसन्न होऊन त्या काशीमध्ये तो राज्य त्याने केलेले होते. काशीचे राज्य त्याला दिले होते. दिवोदासाला काशीचे राज्य तो खूप पराक्रमी होता, तपस्वी होता आणि परस्त्री आणि परद्रव्य कधी न घेणारा होता आणि त्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्याला काशीचे राज्य प्राप्त झाले होते. काशीला काही काळपर्यंत पर्जन्यवृष्टी होत नसल्याने कोणीही तेथे राहत नव्हते. पूर्ण काशी नगरी ओसाड झालेली होती. परंतु दिवोदासाची पुण्य थोर असल्यामुळे सर्वत्र पर्जन्यवृष्टी झाली. काशी सोडून गेलेली सारी प्रजा परत घरी परतली. त्या राजाची सुशीला नावाची राणी होती. ती पतीच्या आज्ञेत राहत होती. कधीही पतीचे म्हणणे मानत होती. प्रत्येक लेडीजने, प्रत्येक बाईने आपल्या पतीचे म्हणणे जरूर ऐकावे. घरात शांतता राहते, सुख समृद्धी नांदते, पतीचे थोडेसे पाय दाबावे याच्याने लक्ष्मी नांदते. तर अशी ती राणी पतीची नेहमी आज्ञाकारी होती. पतीच्या पुढे कधी जात नव्हती. जो पती सांगत असे तो ऐकत असे. ज्या घरामध्ये पत्नी पतीचे ऐकते ते घर केव्हाही पुढे जातो. जर पत्नीचे ऐकत राहिले ते घर मागेच राहते. म्हणून जास्तीत जास्त कोशिश करावी की आपल्या पतीला पुढे करावे, आपले पतीचे म्हणणे मानावे असे सांगितले गेले आहे या गणेश पुराणामध्ये. तर सुशीला नावाची राणी ती पतीच्या आज्ञेतच राहत असे, नेहमी दानधर्म करीत असे. या राजाने विद्वान पंडिताकडून आचार, व्यवहार आणि प्रायश्चित असे 3 भाग असलेले स्मृतिरूप कायदे केले होते. सर्व प्रजानं न्यायबुद्धीने वर्तन करीत असल्यामुळे अपमृत्यू त्याच्याकडे फिरत नसे, कारण त्याचे सर्व काही कार्य अतिशय व्यवस्थित आणि सुरळीत चालत असे. पूर्वीसारखी यज्ञादी कर्मे राज्यात सुरू झाली. देव प्रसन्न झाले. सर्वत्र धनधान्याची विपुलता झाली. ते सर्वजण देवांची स्तुती करू लागले. ते ऐकून कीर्तीने गुत्समदाला विचारले, काशी क्षेत्र एवढे परम पावन असूनही शंकर आदी देव तेथून का निघून गेले? काशी क्षेत्र तर एवढे पवित्र आहे, मग शंकर तेथून का निघून गेले? सर्व देवता तिथून का निघून गेले काशीमधून? असे कीर्तीने गुत्समदाला विचारले. गुत्समद म्हणाला, पूर्वी काशी नगरीत पूर्ण एक तप अनावृष्टी होऊन सर्वांचा नाश झाला होता. काशीमध्ये काहीच नव्हते. तेथे पाऊस होत नव्हता, काहीच नव्हते. अनावृष्ट होती. सर्व जंगलच जंगल होतं. सर्वांचा नाश झाला होता. स्वाहाकार, स्वदाकार, यज्ञ सर्व काही बंद पडले होते. त्यावेळी सर्व देवांनी भगवान शंकराला शरण जाऊन विनवणी केली. मंदार पर्वतावर 10,000 वर्षापासून जे मंदार पर्वत होतं ते 10,000 वर्षापासून मरीची ऋषी जे होते फार तपस्वी होते. तर मरीची ऋषी तेथे तपश्चर्या करीत असे. कुठे? काशीमध्ये. त्यांना आपण वर द्यावा. देवांच्या विनवणीचा आदर राखून भगवान शंकर मंदार पर्वतावर गेले. मरीची ऋषीची तपश्चर्या पाहून शंकर भगवान खूप प्रसन्न झाले. मरीचीला आपल्या गणासमोर विमानात बसवले, कैलास लोकावर पाठवून दिले आणि ते स्वतः मंदार पर्वतावर राहू लागले. खूप दिवसांनी आपण काशीला जावे असे भगवान शंकराच्या मनात आले. परंतु ब्रह्मदेवांनी काशीचे राज्य दिवोदासाला दिल्यामुळे त्यांना तेथे जाता येईना. ब्रह्मदेवांनी दिवोदासाला दिलेले होते. दिवोदास हा राजा. तर खूप तपश्चर्या केली दिवोदासाने आणि काशी हे पुण्यमय क्षेत्र ब्रह्मदेवांनी दिवोदासाला देऊन दिले. त्यामुळे तेथे त्यांना कोणाला जाता येईना. दिवोदास अत्यंत पुण्यवान व्यक्ती होता. त्यामुळे त्याच्याकडून काशीचे राज्य कोणालाही मागता येईना, कारण ते ब्रह्मदेवांनी त्यांना प्रसन्न होऊन दिलेले होते. काहीही वस्तू कोणाला जर आपण दिली प्रसन्न होऊन ती मागता येत नाही. तसे हे सर्व देवांना आता दिवोदासाकडून ते काशी क्षेत्र मागता येईना. त्यासाठी दिवोदासाचा एखादा उणेपणा काढून काशी क्षेत्र परत मिळवावी अशी सर्व देवांची प्रार्थना होती की काहीतरी चूक काढावी या राजामध्ये, काहीतरी उणे काढावे, काहीतरी त्याचे पाप काढावे, त्याच्यामुळे दिवोदासाकडून काशी क्षेत्र वापस घेता येईल. असे काहीतरी उणे जर काढले तर काशी क्षेत्र आपल्याला परत मिळेल. म्हणून देवांनी त्याचे उणे पाण्यास काशीस पाठवले. पण जो देव दिवोदासाकडे जाई काशीमध्ये तेथेच रममान होऊन जाई. काशी कायमची राही. जो कोणी व्यक्ती दिवोदासाकडे काशीमध्ये जाई, जो देव जाई तिथंच राही. काशी जेवढ्या वेळा बोलले आपण, काशी जेवढ्या वेळा आपण श्रवण केले काशी काशी, तेवढे आपल्याला काशी क्षेत्राचे पुण्यफळाची अर्धी प्राप्ती होते.
काशीमध्ये स्नान केल्याची अर्धी प्राप्ती होते, अशी हे दिवोदासाची कथा. तर काशीमध्ये जो जो जाई तेथेच रममान होऊन जाई आणि तेथून परत नाही येई. म्हणून हे पाहून शंकरांनी भैरवांना काशी नगरीत पाठवले, की काशी नगरी कशी आहे म्हणून भैरवाला पाठवले. तेथे त्यांनी गंगा स्नान केले. भैरव देवाने त्यांनी आपले परतच जाऊ नये असे वाटले. भैरवांना वाटू लागले आपण काशीतच राहावे. तेथेच त्यांनी भैरवांनी काशीमध्ये वास्तव्य करण्याचे ठरवले. भैरवही परत आले नाही. तेव्हा त्याने आदित्यांना दिवोदासाकडे पाठवले. त्यांना तेथे कोठेही पाप कर्म दिसून आले नाही दिवोदासाचे. ती पुण्यमय नगरी पाहून तेही तेथे आदित्य 12 सूर्य आणि 12 हे यज्ञ करून सुद्धा आदित्यांना जेवढे तप केलेले आहे तर आदित्यांना सुद्धा दिवोदासाकडे पाठवले भगवान शंकरांनी पाहायला. पण वास्तव्य आदित्यांचं बी काशीमध्ये होऊन गेलं. ते सुद्धा रममान झाले काशीमध्ये. शेवटी शंकरांनी 64 योगींना पाठवले. माता पार्वतीच्या ज्या मैत्रिणी, माता पार्वतीचे जे रूप आहे 64 योगिनींचे, भगवान शंकरांनी 64 योगिनींना पाठवले काशी बघायला. पण त्याही परतल्या नाही. मग मात्र भगवान शंकर निराश झाले. आता आपणास काशीवास प्राप्त होणे शक्य नाही. तेव्हा आपण गणेश किंवा विष्णूकडून आपली इच्छा पूर्ण करून घ्यावी असा शंकरांनी विचार केला, की आता काही आपल्याला काशी क्षेत्र भेटणार. आता शंकरांना वाटले की आता आपल्याला काशी हे क्षेत्र काही भेटणार नाही, तर आता आपण गणेश किंवा विष्णूकडून आपली इच्छा पूर्ण करून घ्यावी असे त्यांनी विचार केला. शंकराने आपल्या मुलाला गणेशाला बोलावून घेतले आणि त्याला म्हणाले, हे गजानना, मला काशीला जाण्याची खूप इच्छा झाली आहे. पण तेथे पुण्यशील दिवोदास राज्य करत आहे. सर्व प्रजा त्याच्यावर खूप संतुष्ट आहे. मला त्याला तेथून काढता येत नाही. तरी तू दिवोदासाकडून अनुचित कर्म, काहीतरी वाईट कर्म त्या दिवोदासाकडून काहीतरी कर्म करून घे आणि मला काशी लाभावी एवढी माझी इच्छा तू पूर्ण कर. हे गणेशा, हे गजानना, तू माझी ही इच्छा पूर्ण करशील का? हे ऐकून गणेश शंकराच्या इच्छापूर्तीसाठी, आपल्या वडिलांच्या इच्छापूर्तीसाठी, की आपल्या वडिलांना काशी क्षेत्र पाहिजे म्हणून आपण आता काहीतरी करावे, म्हणजे दिवोदासाकडून काही अनुचित कर्म घडून घ्यावा, वाईट कर्म करून घ्यावे, म्हणजे त्याला नगराच्या बाहेर काढता येईल काशी नगरातून आणि आपल्या वडिलांना तेथे राहता येईल. तर याच्यासाठी गणेशाने ज्योतिष्य रूपाचे रूप घेतले. एका ज्योतिष्य म्हणजे घरोघर जायचे आणि ज्योतिष्य सांगायचे. ज्योतिषाच्या रूपात काशीमध्ये गणेशजी गेले. ते गणेशजी आहे. 64 कला त्यांना अवगत आहेत. 18 विद्यांमध्ये निपुण, 64 कला त्यांना अवगत आहेत. असे गणेशजी काय नाही करू शकणार. सर्व बुद्धीचे दाता, सर्व संकटांचे नाश करणारे, रिद्धी सिद्धी त्यांच्या सेवा करतात असे हे गजानन गणपती महाराज आता ज्योतिष्य रूपात काशीमध्ये लोकांना भविष्य सांगू लागले. त्यांना सांगितलेल्या भविष्याप्रमाणे सर्व लोकांचं तसंच घडायचं. ते तर देवादिदेव भगवान, सर्व देव त्यांना नम्र करतात. प्रथम पूजनीय गजानन आहे. ते जर भविष्य सांगतील तर तसंच होईल. साक्षात गजानन भविष्य सांगत आहे सर्व लोकांना, तर तसेच घडेल. त्यामुळे लोकांची त्या गणेशावर, त्या ज्योतिषावर खूप श्रद्धा बसली. ते त्यांची पूजा करू लागले. त्यांच्या आशीर्वादाने सर्व मनोरथ सर्व भक्तांच्या पूर्ण व्हायला लागल्या. त्यामुळे त्या ज्योतिषबुवा प्रजेत अतिशय प्रसिद्ध झाला, की प्रत्येकाच्या तोंडावर त्या ज्योतिषबुवाचं नाव यायचं. प्रत्येकाच्या त्या ज्योतिषाने असे सांगितलं, तसंच झालं, माझं खूप चांगलं झालं. त्या ज्योतिषाने माझ्या मुलाचं लग्न सांगितलं होतं, लग्न झालं. त्या ज्योतिषाने माझ्या मुलाचे व्यापारामध्ये लाभ झाला असं सांगितलं, तसेच झालं. त्या ज्योतिषाने माझ्या मुलांचे प्रमोशन होईल असे सांगितलं. प्रत्येकाची दिवोदासाच्या या नगरीमध्ये, काशी या नगरीमध्ये प्रत्येकाच्या घरोघर सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण होऊ लागल्या. आता ही गोष्ट दिवोदासाच्या कानावर आली. एक दिवस राजाने त्या ज्योतिषाला मग आपल्या राजवाड्यात बोलवले. त्याने आदराने पूजा केली. नंतर राजाने विचारले अनेक विधी प्रश्नांनी त्यांना उचित उत्तर दिल्याने दिवोदासाची सुद्धा त्याच्यावर दृढ विश्वास बसली, श्रद्धा बसली. आता दिवोदासाने त्या राजाने एका दिवशी त्या ज्योतिषबुवाला घरी बोलवले आणि स्वतःच्या मनातले काही प्रश्न असतील ते त्या ज्योतिषाला सांगितले. ज्योतिषाने काही उपाय सांगितले असतील. तर आता राजाचे पण तसेच झाले, की त्याच्या बी इच्छा पूर्ण होऊ लागल्या. आता दिवोदास राजाची काय झाली, त्या ज्योतिषबुवावर जास्त श्रद्धा दृढ झाली, विश्वास बसला, श्रद्धा बसली. त्या नांदात काय झाले,
इष्टदेव देवतांचे दिवोदासाला विस्मरण पडले. इष्टदेवता म्हणजे कोण? ज्याला आपण पूजतो. जसे तुमचे इष्टदेवता कोण आहेत तुम्हाला तर माहितीच असेल. कुलदेवता नाही, इष्टदेवता. इष्टदेवता म्हणजे तुमची ज्याच्यावर सर्वात जास्त श्रद्धा आहे. कोणावर आहे तुमची श्रद्धा तुम्हाला माहिती. कृष्णावर आहे, खाटू श्याम बाबावर आहे, गणपतीवर आहे, शंकरावर आहे, लक्ष्मीवर आहे. कोणावर श्रद्धा आहे? स्वामी समर्थ साईनाथ महाराज. भगवंताचे अनेक रूप आहेत. तर ज्याची त्याची श्रद्धा ज्याच्या त्याच्या देवावर राहते. जशी माझी श्रद्धा बालाजी महाराजवर आहे, ते माझे इष्टदेवता आहेत बालाजी महाराज. जर मला काही ऐन वेळी सर्वांना असं वाटतं पण आपल्या तोंडात आपण कोणत्याही मंदिरात गेले तर आपल्या समोर आपले गजानन आहेत, समोर आपले लक्ष्मी माता आहे, तरी पण आपल्या तोंडात इष्टदेवताचे नाव येतेच. हे बालाजी महाराज माझ्या मुलांचं असं कर, हे बालाजी महाराज माझ्या मुलांचं तसं कर. आपण काहीतरी आपल्या इष्टदेवताला सांगतात, त्यांना इष्टदेवता म्हणतात. जे तुम्ही वारंवार ज्या देवताला पुकारता म्हणजे आवाज देतात, त्याला त्या देवताला इष्टदेवता म्हणतात. तर दिवोदासाचं काय झालं? तो इष्टदेवताला विसरला. ज्याची त्याच्यावर दृढ विश्वास होती, श्रद्धा होती, आता ते श्रद्धा आणि दृढ विश्वास इष्टदेवतालाच विस्मरण पडू लागली हळूहळू. कारण इष्टदेवता आपल्याला मार्ग दाखवतात की हे गुरु स्वामी समर्थ महाराज तुम्ही उदाहरण घेऊन घ्या. हे स्वामी महाराज, हे समर्थ महाराज माझ्या या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण कर. तर स्वामी महाराज आपल्या इच्छा लवकरात लवकर तशा पूर्ण करतात. तर आपले इष्टदेवता तेच झाले. तसे या दिवोदासाचे आता इष्टदेवता विस्मरण झाले. एके दिवशी ज्योतिष्य त्याला म्हणाले, हे राजा, आजपासून 7व्या दिवशी एक सिद्ध पुरुष येऊन तुला जे सांगेल त्याप्रमाणे तू कर, म्हणजे त्याने तुझे कल्याणच होईल. असे त्या ज्योतिष्य बुवाने त्या राजाला, त्या दिवोदासाला सांगितले की आजपासून तुला 7व्या दिवसापासून एक सिद्ध पुरुष येईल. पण कोण येईल, काय येईल हे काही सांगितले नाही की सिद्ध पुरुष कोण राहणार आहे. फक्त सांगितलं की तुला एक पुरुष येईल, तो जसं जसं सांगेल त्याप्रमाणे कर म्हणजे तुझे कल्याण होईल. आता त्याच्या राजाच्या दिमागात हेच की एक सिद्ध पुरुष येणार आहे, त्याच्याने माझे कल्याण होणार आहे. जर त्याने इष्टदेवतेला प्रार्थना केली असती, हे इष्टदेवता स्वामी समर्थच धरून घ्या, हे स्वामी समर्थ महाराज 7व्या दिवशी कोण येणार आहे मला भेटायला, तुम्ही मार्ग दाखवणार का? तर स्वामी समर्थ आपले गुरु आपल्याला मार्ग दाखवतील, सांगतील की तुला ते व्यक्ती भेटायला येणार आहे, पण तू असं करू नको. पण त्यांना विस्मरण पडून गेले इष्टदेवताची. सर्वप्रथम पूजनीय आपल्याला तर गणेशाचं नामस्मरण तर करायचंच आहे. पंचदेवताचे तर आपल्याला नामस्मरण रोज करावेच लागते. 5 देवताचे जर आपण रोज नामस्मरण केले तर सर्व पापांचा तत्काळच नाश होतो. सप्तनद्यांचे तर आपल्याला नामस्मरण करायचेच आहे. अंघोळीच्या वेळेस गंगा, सिंधू, सरस्वती, कावेरी, चर्मनवती, वेत्रा, शिप्रा, जया, गंडिखाय ह्या तर आपल्याला नावं घ्यायचेच आहे. कारण आपण 7 नद्यांचे पण नावं घेतले म्हणजे गंगामध्ये 7 नद्यांचं पाणी आपल्या अंगावर पडल्याच्या आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. तसे हे गणेश पंचायतन पण आपण सकाळी नामस्मरण करते. कारण कुठे कुठे ज्या ज्या व्यक्तींचे या ज्या ज्या देवांचे नामस्मरण करणे शक्य आहे तिथं तर घेणे आपल्याला अनिवार्य आहे. पण इष्टदेवता सुद्धा आपले एक स्थान असते. प्रत्येक व्यक्तीचे अलग अलग स्थान असते. समजा आपल्याजवळ जर आपल्या मैत्रिणी 5 आहेत, 5 मैत्रिणींमधून ज्याचे त्याचे स्थान वेगवेगळे असतात. 4चे वेगळे, पण 4मधून एक खास असते, ती एक स्थान वेगळं असतं. कारण तिच्याकरता आपले जीव की प्राण अगदी तयार राहतात की नाही ही माझी अगदी जीवलग मैत्रीण आहे. तसे हे गुरु स्वामी समर्थ महाराजांना जर आपण सांगितलं की तुम्ही माझे इष्टदेवता आहेत तर मला मार्ग दाखवा. कोणत्याही कार्याला सुरुवात करण्याच्या अगोदर गणेशाचे नामस्मरण करावे, मग कुलदेवतेचे नामस्मरण करावे, भगवान शंकराला नमस्कार करावा आणि आपल्या इष्टदेवताला मग प्रार्थना करावी की आम्ही हे कार्य करत आहोत तर तुम्ही आम्हाला मार्ग दाखवा, त्या मार्गामध्ये सुरळीत होय, त्या कार्यामध्ये यश आहे आणि सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडे अशी प्रार्थना इष्टदेवताला करावी. पण दिवोदासाने अशी प्रार्थना इष्टदेवताची काही केली नाही आणि मग तर सांगितले की सिद्ध पुरुष येईल. एवढंच त्यांच्या मनात, एक सिद्ध पुरुष येईल. पहिला दिवस गेला, कोण सिद्ध पुरुष येणारे विचार करत करत. दुसरा दिवस गेला, सिद्ध पुरुष येईल. तिसरा दिवस गेला, सिद्ध पुरुष येईल. पण इष्टदेवताचे स्मरणच करत नाहीये. 4था दिवस गेला, 5वा दिवस गेला, 6वा दिवस गेला, 7वा दिवस आला. मग गुत्समत पुढे म्हणाले, ज्योतिष्याने राजासह काशीतील प्रजेला मोहित केल्यावर भगवान विष्णू बुद्ध रूपाने गावाबाहेर आले. कोण आले?
भगवान विष्णू आले गावाबाहेर, बुद्धाचे रूप घेतले. बुद्ध रूपाने गावाबाहेर येऊन राहिले. तेथे त्याने आपल्या प्रभावाने सर्व प्रजेला प्रभावित केले. सगुण उपासनेचा निषेध करून वैदिक धर्मविरोधी उपदेश करायला सुरुवात केली. परमात्मा प्रत्येकाच्या अंतःकरणात असतो. माती असो की दगडाचा असो, मातीचा असो की दगडाचा असो, परमात्मा प्रत्येकाच्या अंतःकरणात असतो. आता आपण गजाननाची मूर्ती बसवलेली आहे, तर ती आपल्या अंतःकरणात आहे. म्हणून आपण गजाननाची 10 दिवस एवढी सेवा करत आहे. कारण आज साक्षात गणेश जे आहे, आपल्याला असे माहिती आहे, आपल्याला दृढ विश्वास आहे की आपल्याजवळ आपला गणपती बाप्पा आपल्या घरात बसलेले आहे. तर रिद्धी सिद्धी सोडूनच जातील. ते जाताना लक्ष्मी खाली सोडूनच जातील, तर रिद्धी सिद्धी देऊनच जातील. तर हा आपला दृढ विश्वास आहे. तसे त्यांचे हे दृढ विश्वास होते की आता आपल्याला दगडाचा असो की मातीचा असो, अंतःकरणामध्ये प्रत्येकाचा परमात्मा आहे अशी मानून त्यांची पूजा करणे हे निष्फळ आहे. देह म्हणजे आत्मा, त्याला सुखी करण्याचे प्रयत्न प्रत्येकाने करावे असा उपदेश विष्णू भगवान म्हणजे तो बुद्ध पुरुष लोकांना करू लागला. त्याचा उपदेश ऐकून अनेकांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. भिक्षुणीचे रूप धारण करून लक्ष्मीनेही आपल्या पतीचा उपदेशाचा प्रचार स्त्रियांमध्ये केला. लक्ष्मी माता पण तेथे आली. भिक्षुणीचे रूप घेऊन, भिकारींचे रूप घेऊन लक्ष्मी माता पण भिक्षूचे रूप घेऊन घरोघर काहीतरी मागायचे असे आपल्या पतीच्या आज्ञेनुसार लक्ष्मी माता पण तेथे आली आणि स्त्रियांमध्ये प्रचार करू लागली. अशा रीतीने बहुतेक सर्व प्रजा ते बौद्धमतवादी झाली. बुद्धरूपी विष्णू एक दिवस दिवोदासाच्या राजवाड्यात आला. जो ज्योतिष बुवा होता तो तर ज्योतिष सांगून चालला गेला. सर्व प्रजेला मोह करून सर्वांच्या इच्छा पूर्ण झाल्या. दिवोदासाने पण ज्योतिषाला बोलवलं. दिवोदासाने काही प्रश्न होते ते ज्योतिषाला विचारले. ज्योतिषाने सांगितले की आजपासून 7व्या दिवशी तुला एक पुरुष भेटेल. पुरुष भेटला तर तो विष्णू भगवान बुद्ध रूपात, माता लक्ष्मी ते भिक्षुणीच्या रूपात आली. तर ते आले दिवोदासाच्या राजवाड्यासमोर, महलासमोर गेले आणि म्हणाले, राजा, मी तुला सांगतो ते तू नीट ऐक. तुझी सगळी प्रजा जी आहे ती निर्गुण उपासक झाली असल्यामुळे आता तू काशीचा त्याग करायला हवा. तेव्हा राजा म्हणाला, मला एका ज्योतिषाने सांगितले होते की तुला एक सिद्ध पुरुष भेटेल. तो सांगेल त्यानुसार तू वाग, म्हणजे तुझे कल्याण होईल. जर तू आज मला काशीचा त्याग करायला सांगत आहे म्हणजे मी काशी सोडून साधना करण्यास जात आहे. याच्यावर विष्णूने असे केल्याने तुला लवकरच मुक्ती मिळेल असा विष्णू भगवानांनी आशीर्वाद दिला. तर मग याच्यावर दिवोदास म्हणाला, मला सिद्ध पुरुषाने तर सांगितलेच होते की तुला एक पुरुष भेटेल, सिद्ध पुरुष. तोच सिद्ध पुरुष मला तूच दिसत आहे. याच्याने तू सांगत आहे की काशी नगरी सोडून जा म्हणजे मला मोक्ष मिळेल. तर मग मी आता तपश्चर्येला जात आहे असे सांगितले. काशी नगरीतून दिवोदास आता निघून गेल्यानंतर ज्योतिष्य आपल्या पूर्वीच्या गजानन रूपात काशीत राहू लागला. ज्योतिष्य जो होता तो आता त्याने स्वतःचे जे रूप होते गजाननाचे, तर ते गजाननाचे रूप घेऊनच तो आता काशीमध्ये राहू लागला. विष्णूचे दिवोदास काशी सोडून गेल्याचे मंदार पर्वतावर जाऊन शंकराला सांगितले. विष्णूंना आता शंकराला सांगितले की दिवोदासाला तर आम्ही हे कार्य पूर्ण करून घेतलं. भगवान शंकरा, तुम्ही सांगितलं होतं की काशी ही नगरी मला पाहिजे. ती काशी नगरी ब्रह्मदेवाने दिवोदासाला दिली आहे, म्हणून काशीतून दिवोदासाला काढता येत नाही. तर तुम्ही काहीतरी उणे काढा म्हणजे दिवोदास बाहेर जाईल आणि मी काशीमध्ये जाईल असे शंकरांनी सांगितले होते. तर विष्णू भगवानांनी ते कार्य आणि गणेशजीने हे कार्य दोघांनी आणि लक्ष्मी माताने तिघांनी हे कार्य पूर्ण केले. दिवोदासाला काशी नगरीतून बाहेर काढायचे. आता ते सांगायला विष्णू भगवान शंकराकडे गेले की मंदार पर्वतावर की आता तुम्ही काशी नगरीमध्ये आता वाजत गाजत काशी नगरीत या. मग मंदार पर्वतावर जाऊन शंकराला सांगितले. भगवान शंकर वाजत गाजत काशी क्षेत्रामध्ये आले. श्री गजाननाला वंदन केले त्यांनी. कारण गजानन जो होता ज्योतिष्य बुवा, त्याने तर स्वतः त्याचे गजाननाचे रूप घेतले. त्याला आता ज्योतिष्याचे रूप घ्यायची काय गरज आहे, कारण दिवोदास निघून गेला. तर त्याने स्वतःच आपले मस्त छान मोठं पोट, सोंड हलवत, कान मोठे मोठे त्याच्या सिंहासनावर बसून गेले काशीमध्ये. तर प्रथम आता शंकरांनी गजाननाला वंदन केले. काशी नगरीमध्ये वाजत गाजत आले आणि गजाननाला वंदन केले. गजाननाची स्तुती केली. करीत म्हणाले, हे सर्व पुरुषार्थाचा शोभ करून भक्तास पुरवतोस म्हणून तुला ढुंडीराज असे म्हणतात. तू सर्वांना भक्तीने पुरवतोस, सर्व काही तू भक्तांच्या इच्छा पूर्ण करतोस, म्हणून तुला
हे गजानना ढुंडीराज म्हणतात. तुझ्या या ढुंडीराज या मंत्राने जो कोणी जप करेल त्याच्या सर्व इच्छा त्वरित पूर्ण होतील. घरामध्ये सकाळ संध्याकाळ उठता बसता ओम ढुंडीराजाय नमः या मंत्राचा जप करत करत दुर्वा अर्पण केल्या, शमीचे पान अर्पण केले, तीळ तांदूळ शमीचे पान आणि दुर्वा घेऊन ढुंडीराजाय नमः 21 वेळा स्मरण केले, या अर्पण केले, त्या व्यक्तीच्या 7 दिवसातच इच्छा पूर्ण होतील असे भगवान शंकरांनी स्वतः या गणेश पुराणामध्ये गणेशाला सांगितले. तुला ढुंडीराज असे म्हणतील. गुत्समत पुढे कीर्तीला म्हणाले की त्याच्या कृपादृष्टीने तुझा मुलगा जिवंत झाला. पुन्हा त्या गजाननाचे महात्म्य असे अगाध आहे एवढे सांगून शंकर कीर्तीचा निरोप घेऊन निघून गेले. पुढे कीर्ती आपल्या मुलाबरोबर काशी नगरात आली. प्रथम ढुंडीराजाच्या मंदिरात आली, कारण जिथे गणेशजीने स्वतःचे रूप घेऊन तिथे राहिलेले होते तिथे शंकरांनी त्यांना ढुंडीराज असे नाव काशीमध्ये प्राप्त झाले. जर आपण काशीला गेलो, मी पण गेली नाही आहे, मला पण खूप इच्छा आहे काशीला जायची. जे गेले असतील या जे नाही गेले असतील या जे जाणार आहेत त्यांनी तिथे गेले तर ढुंडीराजाय नमः या मंत्राचा जप करावा, हे नाव तिथे बोलावे. ओम ढुंडीराजाय नमः. 33 कोटी देवी देवता काशीमध्ये वास्तव्य केलेले आहे. सर्व देव देवता कुठेच आपल्याला जायची जरूरत नाही आहे, काशीमध्येच आपल्याला जायचं आहे. काशीमध्ये जो जातो त्याला मोक्षाची प्राप्ती होते, पुनर्जन्म नाही. तर आपल्याला पुनर्जन्म पाहिजे बी नको, कारण की या जन्मात आपल्याला खूप दुःख, काही हाल, खूप संघर्ष सहन करावे लागतात. म्हणून मोक्षाची प्राप्ती मागावी. मोक्ष राहिला म्हणजे आपण काशी नगरीतच राहू, आपण गजानन लोकातच राहू, गणेश लोकात, शिव लोकात, वैकुंठ लोकामध्ये राहू. मोक्ष जर राहिल्या तर आपल्याला यमयातना राहत नाही. यमयातना कोण सहन करेल? म्हणून आपण मोक्ष मागावा भगवंताला की मला ज्या काही माझ्या हातून पाप झालेली आहे त्या पापांचे नाश कर आणि माझ्या हातून काही पाप न हो, मी कोणाचं मन ना दुखू असा आशीर्वाद दे आणि तुझ्या या लोकातच मला वास्तव्य कर. म्हणून त्या गजाननाला ढुंडीराज म्हणावे. ओम ढुंडीराजाय नमः. ते गणेशाचे जे मंदिर आहे काशीमध्ये तर ओम ढुंडीराजाय नमः ढुंडीराज या मंत्राचा जप करून गजाननाला प्रसन्न करावे. मग ढुंडीराजाच्या मंदिरात गेले. त्या ठिकाणी दुर्वा व शमीपत्रे वाहून आपल्या मुलाच्या कल्याणासाठी गजाननाने प्रार्थना केली आणि गजानन संतुष्ट झाला. जी गुत्समत राणी होती, गुत्समत होता तिचं आणि जी राणी होती मागच्या कथेत सांगितलं की तिच्या सवतीने म्हणजेच पहिल्या राणीने तिच्या दही भातामध्ये विष कालवून दिलेले होते तर तिचा मुलगा मेला. पहिली राणीने दुसऱ्या राणीला मुलगा झाला तर तिला जलस्फीत झाली होती तर दही भातामध्ये विष कालवून तिचा मुलगा मेला. मागच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे. तर शमीच्या पानाचे महत्त्व, ज्यांना हा व्हिडिओ आज आला असेल त्यांनी मागचा व्हिडिओ ऐकावा म्हणजे कथा समजमध्ये येईल. तर तिचा मुलगा का जिवंत झाला? फक्त गणेशाला एक शमीचं पान वाहिलेलं होतं आणि गणेशाला जे शमीचं पान वाहिलं तर ते पुण्य त्या राणीने मागून घेतलं गणेशाकडून तर तिचा मुलगा जिवंत झाला. त्याच ठिकाणी आता ती राणी आणि गुत्समत तेथे गेलेले आहेत. तर दोघांनी परत त्या ढुंडीराजाच्या मंदिरात जाऊन दुर्वा आणि शमीपत्र वाहून मुलाच्या कल्याणासाठी तिने गजाननाला प्रार्थना केली. गजानन तिच्यावर संतुष्ट झाला. तेव्हा कीर्ती गजाननाला म्हणाली, तुझ्या आशीर्वादाने माझा श्री प्रसादन परत जिवंत झालेला आहे. आता तुझ्या आशीर्वादानेच तुझ्या चरणी याची भक्ती कायम राहो. ज्या वेळी ज्या जन्मी आम्ही जन्म घेऊ तुझे कधीही विस्मरण न हो. त्याला उत्तम राज्य प्राप्त हो, प्रसिद्धी प्राप्त हो, सौख्य धनसंपदा प्राप्त हो. तिने मागितलेले सर्व वर गजाननाने दिले. तसेच सहस्र वर्षाचे आयुष्य देऊन आपल्या हातातील परशु त्यांनी श्रीप्रसादनाला दिला. त्यामुळे त्याला त्या मुलाला परशुभाऊ असे नाव पडले. श्रीप्रसादन जो होता तिचा मुलगा, राणीचा मुलगा साक्षात गजानन विराजमान झाले आणि गजाननाने आपल्या हातातले परशु त्या राणीला तिच्या मुलाला दिले आणि त्याला परशुभाऊ असे नाव प्राप्त झाले. मुलगा जिवंत झाल्यावर कीर्ती आपल्या मुलांसह कर्णपूर नावाच्या नगरामध्ये आली. तेथे तिला लोकांनी ओळखले. तिला व तिच्या मुलाला पालखीत बसून राजवाड्यात आणले. त्या दोघांना पाहून राजाला खूपच आनंद झाला. राजा न्यायबुद्धीने राज्य करू लागला. पुढे काही वर्षानंतर श्रीप्रसादनाला राज्य देऊन तो तपश्चर्येसाठी निघून गेला. श्रीप्रसादनाने म्हणजेच परशुबाहूने आपल्या असलेल्या गुणांनी त्रिभुवनात त्याने कीर्ती मिळवली. त्या मुलाला साक्षात गजाननाने दर्शन दिले. साक्षात गजाननाने त्याला परशु दिला तर तो मुलगा तर त्रिभुवनामध्ये कीर्ती करणारच आहे. ज्याच्यावर गणेशाची कृपा झाली त्याची तर तीनों लोकांमध्ये कीर्ती होईलच. समाजात मान
प्रतिष्ठा धनसंपदा भरपूर प्रमाणात राहील, फक्त पाहिजे श्रद्धा आणि विश्वास. तर त्या मुलाची तीनों लोकांमध्ये त्रिभुवनामध्ये त्याची कीर्ती झाली. त्याने मंदार वृक्षाच्या लाकडाच्या श्री गणेशाचे एक अत्यंत सुंदर प्रतिमा तयार करून आपल्या गळ्यात बांधली. मंदार वृक्षाचे तुम्हाला मागच्या 2-3 व्हिडिओच्या अगोदर मंदार वृक्ष आणि शमीचे महत्त्व सांगितले. तर त्याने मंदार वृक्षाची प्रतिमा साक्षात गणेशाची केली छोटीशी आणि गळ्यामध्ये बांधून घेतली आपल्या. त्याने हजारो वर्ष अगदी न्यायाने राज्य केले आणि तो आपल्या मुलाकडे राज्य कारभार देऊन गणेश लोकी निघून गेला. यावर व्यासांनी विचारले, ब्रह्मदेवा, मला गणेश लोक कुठे आहे ते सांगता का? यावर व्यासांनी विचारले ब्रह्मदेवाला की गणेश लोक कुठे आहे ते तुम्ही सांगाल का? तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, याआधी गणेश लोक कुठे आहे ते मी नारदाला सांगितले होते. नारदाने मृदुंगलाला आणि मृदुंगलाने काशीराजाला, आणि तेच मी तुला आता परत सांगतो आणि मी तुम्हाला सांगते. एक दिवस गजाननाने आपल्या कामदायिनी नावाच्या शक्तियोगाने ईशू नामक सागरात तो लोक बसवून त्याला आपले नाव दिले. गणेश लोकात राहणाऱ्यांना राग, द्वेष, दुःख, सुख, जन्म, मृत्यू आदी द्वंद्वाची पीडा होत नाही. जे गणेशाचे नामस्मरण करतात त्याला राग, द्वेष येत नाही. सुख, दुःख, जन्म, मृत्यू द्वंद्वाची पीडा होत नाही. रिद्धी, सिद्धी, बुद्धी निरंतर त्यांच्या सेवा करत असतात. सामवेद तेथे गायन कायम करत असतात. ज्या घरामध्ये गणेश पुराण श्रवण केले जाते तेथे साक्षात लक्ष्मी माता विराजमान राहते. कल्पवृक्ष तेथे असल्याने सर्वांच्या इच्छा तत्काळ पूर्ण होतात. मृदुंगल ऋषी यात्रा करीत काशीराजाकडे आले. राजाने त्याची पूजा केली. त्यांना प्रश्न विचारला. तेव्हा मृदुंगलाने जी कथा सांगितली तीच कथा मी आता तुम्हाला सांगते. गणेश लोकाचे स्वानंद भुवन आणि निजलोक असे 2 प्रसिद्ध नावं आहेत. गणेश लोकाची कोणती नावं? स्वानंद भुवन आणि निजलोक अशी प्रसिद्ध नावं गणेश लोकाची आहेत. जेव्हा देवांतक आणि नरांतक असे 2 राक्षस निर्माण करून त्रिभुवनाला त्रास देतील त्यावेळी त्याच्या नाशासाठी गजानन अवतार घेईल. तेव्हा गणेश बालरूपाने अनेक विधी लीला करतील. दैत्यांचा नाश करेल. तो त्या राज्यातील शुक्ल ब्राह्मणाच्या घरी जेवण करेल. असा तो मानवरूपी गणेश जेव्हा तुझ्या घरी येईल तेव्हा तू त्याची पूजा करशील. तुला गणेश लोक प्राप्त होईल एवढे सांगून मृदुंगल ऋषी निघून गेले. तेव्हा काशीराजाला भक्तिभावाने गजाननाची पूजा करीत होता. खूप वर्षानंतर कश्यपाच्या पत्नीच्या म्हणजेच आदित्यच्या पोटी श्री गणेशाने अवतार घेतलेला होता. दिवसा मासा वाढू लागला. 7 वर्षाचा झाला तो क्षीरसागरातील आनंद भुवनात निघून गेला. त्यावेळी राजाला खूप वाईट वाटले. गणेशाच्या वीर्याने ते व्याकुळ झाला. भेटेल त्याला राजा जो भेटेल राजा त्याला विनायक समजून आलिंगन देऊ लागला. एक दिवस परत मृदुंगल ऋषी राजाकडे आले. ते म्हणाले, तू असं गणेश लोकात जाऊन वास करावा. तू असाच गणेश लोकात जाऊन वास करावा असे मला वाटते. मृदुंगल ऋषी पुढे म्हणाले, अरे राजा, तुला अजून 5 वर्ष पृथ्वीचे राज्य करायचे आहे. नंतर तू निसंदेह गणेश लोकी जाशील. तेथे 1 कल्पपर्यंत तुझे वास्तव्य राहील. त्यावर राजा म्हणाला, ऋषीवर तो गणेश लोक कसा? कोणत्या पुण्याईने तो मला मिळेल आणि गणेश लोक कसा दिसतो? त्यावर मृदुंगल ऋषी म्हणाले, गणेश लोकालाच दिव्य लोक सुद्धा म्हणतात. तेथे कामदायिनी नावाच्या आसनावर श्री गणेश विराजमान आहेत. गणेश लोक 5000 योजनेने विस्तृत आहेत. रत्न सुवर्ण संपन्न अशी तेथील भूमी आहे. हा लोक ईशू सागरामध्ये असून व्रत दान आदींनी हा लोक प्राप्त होत नाही. पण श्री गणेशाची ज्याच्यावर कृपा दृष्टी आहे त्यालाच गणेश लोक प्राप्त होतो आणि ज्याच्याकडे असेल त्यालाच तो लोक मिळेल. व्यष्ट व समष्टी रूपाने गणेश तेथेच वास करतो. गणेश लोकाचे समग्र वर्णन करणे माझ्या अवक्या बाहेर आहे. एवढे गणेशाचे वर्णन मी काय करू, माझ्या अवक्या बाहेर आहे. असे एवढे बोलून मृदुंगल ऋषी निघून गेले आणि काशी राजा तपश्चर्या करू लागले. काशी राजाला आता असं वाटत होते की गणेश लोक कसा आहे, कुठे आहे, केव्हा प्राप्त होईल असे वाटत होते. काशी राजाने 5000 वर्ष परत तपश्चर्या केली गणेशाची आणि तपश्चर्या झाल्यावर माघ शुद्ध चतुर्थीला मंगळवार होता. त्या दिवशी प्रांत समयी उठून राजाने स्नान संध्या केली. आप्तमित्र ब्रह्मांदी लोकांना ते भेटले. राजा गणेश लोकी जाण्यासाठी विमानाची वाट पाहत होता. राजाला आणण्यासाठी गणेशाने आपले मोद आणि प्रमोद नावाचे 2 दूत पाठवले. राजाला विमानात बसून गणेश लोकी आणण्यास त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे ते दोघे विमान घेऊन राजाजवळ आले आणि म्हणाले, राजा, तुझ्यासारखा गणेश भक्त पूर्ण त्रिभुवनात कोणी नाही. गणपतीला सतत तुझी आठवण येते
असे त्या दोघींनी सांगितले. कोणी मोद आणि प्रमोदानी. गणेशाचे जे दूत होते, तर रोज तुझी आठवण येते दिवोदास राजा. तुझ्यासारखा मी कुठे असा मनुष्य पाहिला नाही की देव तुझी आठवण करत आहे. जो कोणी श्रद्धा आणि विश्वासाने गणेश पुराण श्रवण करतो, कोणाला सांगतो, शेअर करतो, तर खरोखरच गणेश आपली आठवण करतो. कारण गणेशजी प्रत्येक भक्ताच्या विराजमान आहे आत्म्यामध्ये. तर गणेश तुला रोज आठवण करतो. आपण जशी भगवंताची आठवण करतो तसं देवसुद्धा आपली आठवण करत राहतो. तेव्हाच तर आपण पूजा पाठ करतो, तेव्हाच तर आपण गणेश पुराण ऐकतो. गणेश पुराण ऐकल्याने आपल्या मुलांची प्रगतीच होते, हे 100% गॅरंटी. आणि त्यांचे अडथळे जर येत असतील तर ते दूर होतात. ज्यांना संतान प्राप्तीनी त्याने गणेश पुराण ऐकावे, ज्याला लक्ष्मी प्राप्तीने गणेश पुराण ऐकावे, ज्याच्यावर खूप काही कर्ज झाले त्याने गणेश पुराण ऐकावे, गर्भवती महिलांनी गणेश पुराण ऐकावे. असे हे पवित्र गणेश पुराण 18 पुराणांमध्ये श्रेष्ठ, ज्याच्या जन्मी खूप काही पुण्य आहे त्यालाच हे गणेश पुराण ऐकायला मिळेल. जो कोणी ऐकतो त्याचा निसा चेहरा सुद्धा बघितला, स्पर्श सुद्धा केला, तरी सुद्धा त्याला गणेश पुराणाचे अर्धे पुण्य लागून जाते असे सांगितले. म्हणून राजा, तुला गणपती रोज आठवण करतो, तू खूप भाग्यवान आहे असे मोद आणि प्रमोदाने त्या काशी राजाला सांगितले. तुझी त्याच्याविषयी भक्ती बघून गजानन खूप प्रसन्न आहे, म्हणून तुला घेण्यासाठी आम्ही आलेलो आहो. हे विमान तुला घेण्यासाठी आलेले आहे. तेव्हा राजाने प्रधानांना बोलावून घेतले, प्रधानाला बोलावून आणले. राजा जो होता त्याचे बी प्रधान होते. तर राजाने काय केले, प्रधानांना बोलावले. सर्व आपला जो राज्य कारभार होता, जेवढं त्याची जे घरं दारं जे काही होते ते संपूर्ण राजाने काय केले, प्रधानांच्या पुरते सोपून दिले. आणि स्वतः निसंदेह सर्व काही सोडून राजा गणेश लोकी जाण्यासाठी विमानात बसून गेला. कोणी काय म्हणेल, बापरे, मी माझं हे राजपाट सोडून देऊ आणि डायरेक्ट या विमानात बसू, कोणी बसणार नाही असे डायरेक्ट. पण साक्षात गणेशाचे दूत राजाला घ्यायला आलेले होते की चल राजा, तुला रोज गणपती आठवण करत आहे, रोज रोज तुझ्यासारखा भक्त मी कधी पाहिलेला नाही आहे. तर या विमानात बस आणि चल आता तू गणेश लोकी चल. विमानात बसून निघाला. जाताना वाटेमध्ये त्यांना बरेच काही लोक दिसले. आता राजाला प्रत्येक लोक दिसतील, कारण की 18 लोक आहेत, रमणीय लोक आहे. काही लोक कशाचे आहे, भूत पिशाचे, काही यमाचे, भरपूर लोक. आता जे लोक आहेत तर ते राजाला दिसतील. तर पहिल्याच वाटेमध्ये राजाला पिशाचाचा लोक लागला. ते पाहून राजाने त्या दूतांना विचारले, प्रमोद आणि मोदला, हे गणेश दूतांना हा कोणता लोक आहे असा प्रश्न केला राजाने. श्री गणेश दूत म्हणाले, राजा, हा भूत आणि पिशाच योनीचा लोक आहे, जे खूप काही पाप करतात, कोणाचे मन दुखवतात, काही पापाचरण करतात, वाटेल त्याला काही मई बोलून देतात, या काही निर्बत्सना करतात. तर त्यांचा हा भूत पिशाचांचा लोक आहे, जे अकस्मात मृत्यू येतो, ज्याला की देवाची आज्ञेनुसार आपल्याला मृत्यू येऊ शकत नाही, मध्येच काही सुसाईड करतात काही लोक. तर त्यांना भूत पिशाच योनीमध्ये फिरावं लागतं, कारण त्यांचे आयुष्य जोपर्यंत चित्रगुप्ताने लिहिलेले आहे तेव्हाच त्याला मरण निश्चित आहे. जर सुसाईड केले तर त्याचे ते देवाचे कसले त्याला मृत्यू, तो सुसाईड केलेल्याचा त्याचा मृत्यू, तर तो पिशाच योनीमध्ये फिरतो, त्याला मोक्षाची प्राप्ती होत नाही सुसाईडवाल्यांना. तर विमान थोडे पुढे गेले, हा भूत पिशाच योनीचा लोक आहे. विमान थोडे पुढे गेल्यानंतर 11 तोंडांची मोठमोठी जिभा बाहेर आलेल्या पर्वताप्रमाणे विशाल असे भयावह प्राणी राजाला दिसले. ते पाहून राजाने विचारले, हे प्राणी कोणत्या योनीतले आहे? देवदूत म्हणाले, राक्षस आणि दानवांचा हा लोक आहे. मग थोड्या दूर अंतरावर 11 भयानक राक्षस राजाला दिसले. हा कोणता लोक आहे असे विचारले. ते म्हणाले की हा भयानक नित्य कर्म, जे खूप काही वाईट कर्म केले आहेत त्यांचा हा लोक आहे. नंतर ते गंधर्व लोकातून जाऊ लागले. तेथे त्यांना सोन्या रुपयाची रत्नाची चमकणारी घरे पाहून राजाला खूप आनंद झाला. पुढे गेल्यावर त्याला खूप रमणीय घरं दिसले. तेथील गंधर्व गायन करत होती, वादन करत होती, निपुण होती. थोडे पुढे गेल्यावर सिद्ध, चारून, यक्ष, गुहक आदी लोक त्यांना दिसले. नंतर देवदूतांनी काशी राजाला इंद्राची अमरावती दाखवली. हे इंद्रलोक बघ राजा, किती छान आहे. नंतर अग्निलोक दाखवला, मग यमलोक दाखवला, कुबेर लोक दाखवला सोन्याचा, मग वरुण लोक दाखवला, वायुलोक दाखवला, सूर्यलोक, चंद्रलोक, गोलोक, सत्यलोक, 18 लोक, सर्व जितके बी लोक, विलोभनीय लोक राजाने संपूर्ण पाहिले. इत्यादी एकांपेक्षा एक चांगले चांगले लोक राजाने पुढे पाहिले. त्यानंतर त्याने विष्णूच्या वैकुंठ लोकाजवळ आले आणि थोडे थांबले. वैकुंठ लोक तर अतिशय रमणीय, हा वैकुंठ लोक आहे लक्ष्मी नारायणचा लोक, अतिशय शोभनीय लोक. तर राजाने प्रणाम केले सर्व लोकांना आणि वाह,
काय विष्णूचा लोक आहे, वैकुंठ लोकाजवळ आले. वैकुंठ लोक तर इतर लोकांपेक्षा तर छानच असेल, रमणीय होता. तो पाहून राजाचा आनंद गगनात मावेनासा झाला की मी किती भाग्यवान आहे की मला एवढे लोक बघायला मिळाले, आणि आपण किती भाग्यवान आहे की आपल्याला एवढ्या 18 लोकांची आपल्या चर्चा करायला मिळाली, आपल्या कानावर आले, आपल्या तोंडावर आले. एवढे रमणीय लोक, जो 18 लोकांचं वर्णन ऐकतो त्याला गणेश लोकाची प्राप्ती होते असे सांगितले. वैकुंठ लोक तर इतर लोकांपेक्षा रमणीय होत आहे. पाहून राजाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तेथून पुढे तो शिवलोकावर जात असताना खूप काळोख पडला. सर्वदूर अंधारच अंधार होता. परंतु विमान पुढे जात होते. पुढे जाताना कोटी सूर्य प्रकाशमान अशी शक्ती राजाला दिसली. ते पाहून तर राजा बेशुद्धच पडला. राजा सावध झाला. तेव्हा अत्यंत दैत्यपान असा गणेश लोक दूतांनी राजाला दाखवला. तेथील रत्नखचित मंदिराचे तेज डोळ्यांचे पारणे फेडत होते. तेथील नर नारी अग्निप्रमाणे तेजस्वी होत्या. तेथील शीतल सुगंधित वायूने श्रम परिहार होत होता. अशा या येशू सागराच्या तीरी गणेश लोकामध्ये काशी राजाचे विमान आले. ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, पुण्यवान काशी राजा गणेश लोकात पोचल्यावर त्याला येशू रक्ष देण्यात आला. तो प्राशन केल्यानंतर ते गणेशाकडे गेले. त्याला अमृत देण्यात आलं. पुण्यशील राजाला काय दिले? अगोदर अमृत दिले आणि मग गणेशाकडे गेले. सहस्र किरण नावाच्या कमलपुष्पामध्ये पलंगावर गणेश छान झोपला होता. धूप सुगंधाने सारा परिसर दरवळत होता. गणेश जागा झाल्यावर दूत म्हणाले, हे श्री गणेशा, आपल्या म्हणण्यानुसार राजाला आम्ही येथे घेऊन आलेलो आहोत. तेव्हा गणेशाने राजाकडे पाहिले. राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याच्या तोंडून शब्द फुटेना. गणेशाची पण ती स्थिती झाली की राजाने गणेशाला नमस्कार केला आणि 10 श्लोकांची स्तुतिस्मुने समर्पित केली. गणेश प्रसन्न झाले. राजा वर माग. त्यावर राजा म्हणाला, देवा, तुझ्या दर्शनानेच मी धन्य झालो की यापुढे मला जन्म मृत्यू केव्हा पण येवो. हे राजा, माग, तुला काय पाहिजे आहे? तर राजाने सांगितले की तुझेच दर्शन मला झाले तर मीच खूप धन्य होऊन गेलो आता, की मला आता तू जन्म दे की मृत्यू दे, केव्हाही दे, मी खूप धन्य झालेलो आहो. असे राजाने त्या गणेशाला सांगितले. आपण पण खूप खूप धन्य झालो की अप्रतिम गणेशाची ही कथा गणेश लोकाची आपल्याला ऐकायला मिळाली, की आपण किती भाग्यवान आहेत की आपल्याला गणेश लोक आपल्यावर प्रसन्न होईल अशा या कथा, या गणेश पुराणाच्या आपल्याला ऐकायला मिळाल्या. मग व्यास आणि ब्रह्मदेव कथेत इतके रमून गेले की काशी राजाची आणि गणेशाची भेट झाल्यावर गणेशाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. नंतर परेत ब्रह्मदेव महोत्कटाच्या कथेकडे वळाले. सॉरी, माझा पण उंडूक भरून आला. गणेशाचे एवढे वर्णन ऐकून अंगाला पुरे शहारे आले, कारण साक्षात गणेशजी विराजमान झाले. मला सुद्धा गणपती समोर असे वाटले. हे गणेश पुराण मी 10 दिवस गणपती पुढेच वाचत राहते, दिवा अगरबत्ती पाण्याची बाटली ठेवून. असे हे अलौकिक गणेशाचे महिमांचे वर्णन करायला कोण थक्क आहे? तर असे डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. नंतर परत ब्रह्मदेव महोत्कटाच्या कथेकडे वळाले. ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, महोत्कटाने भक्तांच्या विनंतीचा आदर ठेवून अनेक प्रतिरूप प्रकारच्या घरी घेऊन, प्रत्येकाच्या घरी भक्तांच्या विनंतीचा आदर ठेवून अनेक प्रतिरूप याने खूप काही गणेशाने रूपं घेतली आता, आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन गजानन गणपती भोजन करू लागला. त्याप्रमाणे त्याने काशीराजाच्याही अनेक रूपे निर्माण केली. काशीराजा गणेश लोकातच होता. तर आता गणेशाने काशीराजाला बोलवले. गणेशाने जसे अनेक रूप घेतले तसे आता गणेशाने काशीराजाला असा वर दिला की काशीराजा बी अनेक रूप घ्यायला लागला. तर प्रत्येकाच्या घरोघर काशीराजा आणि गणेशजी जेवायला गेले. अनेक रूपे घेऊन जेवायला सर्व भक्तांच्या घरी भोजन करू लागले. हा चमत्कार पाहून सनक आणि सनंदला फार आश्चर्य वाटले. त्याचा गर्व पाहून सनक सनंदला फार आश्चर्य वाटले. त्याचा गर्व पूर्ण नाहीसा झाला. ते गणेशाला शरण गेले. त्याने गणेशाचे एक मंदिर बांधले. त्याला वरद गणेश असे नाव दिले. तेथे मंदिराशेजारीच एक सरोवर बांधून त्याला गणेश तीर्थ असे नाव दिले. तर संकटनाश याने जो कोणी या कथा ऐकेल त्याचा सर्व संकटांचा नाश होईल आणि गणेश तीर्थामध्ये स्नान केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल.
एक अष्टविनायक गणेश तीर्थाचे अष्टविनायक झाल्याचे कथा ऐकल्याने पुण्यफळाची प्राप्ती होईल असे सांगितले. मोहत्कटाचे भोजन झाल्यावर राजाने त्याला पालखीत राजवाड्यात आणण्यासाठी आपल्या सेवकांना पाठवले. शुक्ल ब्राह्मण पत्नीसह त्याला सोडवण्यासाठी बाहेर थोड्या अंतरावर चालत गेली. नंतर पुन्हा माघारी येऊन पाहतात तर काय, त्याच्या पर्णकुटी ठिकाणी आलिशान वाडा उभा होता. आतमध्ये दासदासी धनसंपत्ती दिसत होती. मोहत्कटाला पालखीतून राजवाड्यात आणले जात असताना नरंतकाने काशीराजाचा नाश करता पाठवलेले शूर व चपल या नावाचे 2 राक्षस राजाला मारण्यासाठी त्याच्यावर धावले. हे पाहून मोहत्कटाने पालखीतून उडी मारली आणि त्या राक्षसाचे पाय धरून त्यांना गरागरा फिरवून जमिनीवर आपटून ठार मारले होते. पण गणेशाला त्याची दया आली, त्या दोघांना जिवंत सोडून दिले. हे पाहून काशीराजाला म्हणाला, हे गणेश, हे दोघे खूप मोठे अपराधी आहेत, मग तू त्यांना जिवंत का सोडून दिले? अर्थात प्राणी मात्रांच्या सुखदुःखाला किंवा जन्ममृत्यूला तुझीच इच्छा असेल याचं काही संशय नाही असे सांगितले. मग मोहत्कटाने शूर व चप्पल या दोघांना सोडून दिल्यावर त्या नरांतकाकडे आले आणि मोहत्कटाचा पराक्रम त्याला सांगितला. हे ऐकून नरांतकाने द्वेषाने थरथर कापू लागला. त्याने एक भयंकर गर्जना करून आपल्या सैन्याला युद्धासाठी सज्ज होण्यासाठी सांगितले. थोड्याच वेळात त्याची चतुरंग सेना सज्ज झाली. अथिरथी महारथी दैत्य शस्त्र सज्ज होऊन आपापल्या रथातून निघून गेले व सर्व सैन्य सज्ज झाल्यावर नरांतक त्या सर्वांना काशीराजाच्या नगराजवळ उभे राहिले. काशीराजाच्या सैनिकांनी राजाला येऊन सांगितले की नरांतकाने आपल्या सैन्यासह नगराला वेढा दिला आहे. राजाने गणेशाची प्रार्थना केली आणि आपले सैन्य घेऊन नरांतकाशी युद्ध करण्यासाठी सज्ज झाला. नरांतकांचे अफाट सैन्य पाहून काशीराजाचा प्रधान म्हणाला, राजा महाराज, नरांतकाचे सैन्य खूप आहे, त्याच्या सैन्यापुढे आपला काहीच निभाव लागणार नाही. आपण असं करू की आपली सारी कर्तबगार माणसे पाठवून त्याच्याशी तह करू आणि त्याने तसेच त्याचं नाहीच भागलं तर बालकाला म्हणजेच मोहत्कटाला त्याच्या स्वाधीन करूया. प्रधानांचे बोलणे संपतो न संपतो तो शत्रू सैन्याने नगराच्या आत शिरून घरे दारे जाणण्यास सुरुवात केली. हे पाहून राजा म्हणाला प्रधानाला, आमच्या डोळ्यासमोर घरे दारे जाळली, माझ्या प्रजेची अवहेलना केली, कशाला करायची? एवढं बोलून राजा आपल्या सैन्यासह नरांतकाच्या सैन्यावर लढायला तुटून पडले. शत्रू सैन्यावर त्यांनी बाणाचा वर्षाव केला. कितीतरी राक्षस मरून पडले, अनेक जखमी झाले. राजाच्या सैन्याने सुद्धा नरांतकाच्या सैन्याला मागे रेटले आणि नंतर राक्षस मागे हटलेले पाहून काशीराजा एकटा शत्रू सैन्याचा पाठलाग करू लागला. राजा एकटाच आहे हे पाहून शत्रू सैन्याकडे घेरले गेले. जिवंत पकडून त्यांनी त्याला नरांत राजाकडे नेले. नरांतकाला खूप आनंद झाला आणि आपले युधिष्ठ साध्य झाले असे त्याला वाटले. ते बालक म्हणजे मोहत्कटाशी आपला काहीच संबंध नाही असा विचार करून त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या रथात बसून निघून गेले. मग व्यासांनी ब्रह्मदेवान म्हणाले, गणेशाने वरण्य राजाला जो उपदेश केला तिलाच गणेश गीता असे म्हणतात. गणेश गीताच्या वचनाने श्रवणाने इष्ट अशी फळे प्राप्त होतात. गणेश गीता सांख्य तत्वाचा सारांश आहे. कर्मयोग शिकवला आहे. ज्ञान विज्ञान संन्यास योगवर्दी बुद्धियोग उपासना आदी अनेक गोष्टी सविस्तर कथन करून त्याला आपल्या विराट रूपाचे दर्शन घडवले. गणेशाने वरण्य राजाला ऐहिक जीवनाचा आणि अध्यात्मकणाचा उपदेश करून त्याचा मोक्ष प्राप्ती घडवली. गणेशाने केलेला हा पूर्ण उपदेश गणेश गीता या नावाने प्रसिद्ध झाला. मग व्यास म्हणतात की हे ब्रह्मदेवा, कोणी म्हणतात गणेशाने वरण्य राजाच्या घरी अवतार धारण केला, तेथेच त्याला हत्तीचे मस्तक प्राप्त झाले. आता आपण म्हणता की त्याने पार्वतीच्या पोटी जन्म घेतला, हे कसे? ब्रह्मदेव म्हणाले, व्यासा, गणेशाची लीला अगाध असल्यामुळे त्याला चरित्रही पुष्कळ आहे. मंत्रशास्त्रांमध्ये त्याचे ध्यान अनेक प्रकारे वर्णन केलेले आहेत. अनेक पुराणांमध्ये अनेक प्रकारच्या त्याच्या कथा कालानुरूप वर्णिल्या आहेत. म्हणून त्याच्या वेगवेगळ्या लीला संबंधित संशय घेण्याचे कारण नाही. आता यापुढे कलयुगात जेव्हा लोक आपल्या आचरणापासून भ्रष्ट होतील, यज्ञ संस्कार कर्म बंद झाल्याने देव गणेशाला शरण जातील, तेव्हा गणेश धूम्रवर्ण या नावाने अवतार धारण करतील. तो निळ्या घोड्यावर आरूढ राहील, हातात तलवार घेऊन आपल्या प्रभावाने सैन्य निर्माण करेल, स्वपराक्रमाने दुष्टांचा नाश करेल आणि नंतर गिरकंदरी नगरीमध्ये करण्यात संत पुरुषांना आणून तो भूमी दान करेल आणि मग कृतयुगाला प्रारंभ होईल. गणेश पुराण सांगून ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, आता तू गणेशाची तपश्चर्या कर. त्याप्रमाणे व्यासांनी 12 वर्षपर्यंत गणेशाची तपश्चर्या केली. त्याची ही तपश्चर्या पाहून गणेश प्रसन्न झाला. गणेश सगुण रूपाने प्रकट झाले. भृगु सोमकांतांना म्हणाले, गणेशाचे ते कोटी सूर्या होई तेजस्वी रूप पाहून व्यास भयभीत झाले.
ते गणेशाला जाणवले. तेव्हा तो म्हणाला, तू रात्रंदिवस माझी आराधना करीत आहेस, म्हणून मी तुला वर देण्यासाठी आलो आहे. तुझ्या मनातील भ्रांती नष्ट होऊन माझे तुला प्रत्यक्ष ज्ञान होईल. आजपासून नारायण असे सन्मान दर्शक नाव तुला प्राप्त होईल. तू 18 पुराणे व उपपुराणे निर्माण करशील. एवढे सांगून गणेशाने व्यासाच्या उदरात प्रवेश केला. मग व्यासांनी गणेशाचे एक मोहक मंदिर बांधले. त्यात गणेशाच्या रत्नखचित मूर्तीची स्थापना केली. पुढे गणेशाने ब्रह्मदेवाच्या मुखाने श्रवण केलेले श्री गणेश पुराण वैश्यपायनाला सांगितले. वैश्यपायनाने भूलोकात लोक कल्याणासाठी सांगितले. आणि शौनिकादिकांनी सूत सांगतात की राजा सोमकांत पुराण श्रवण केले. सोमकांताला कुष्ठरोग झालेला होता, स्टार्टिंगमध्ये सांगितलं होतं. तर त्याने सोमकांताने संपूर्ण गणेश पुराण श्रवण केले आणि श्रवणाला बसल्यापासून त्याला प्राप्त झालेले तो पुण्य उदक रूपाने आम्रवृक्षाच्या राखेवर टाकले आणि त्यामुळे ते वृक्ष पुन्हा सजीव झाले. सोमकांताची कुष्ठरोग नाहीसा झाला. त्याचा देह चांगला सुवर्ण सोन्यासारखा तेजस्वी झाला. जो गणेश पुराण जो कथा ऐकतो त्याच्या चेहऱ्यावर अलौकिक तेज राहते. ते पाहून तेथे जमलेले लोक आश्चर्यचकित झाले. नंतर भृगूने त्याला घरी जाण्याची अनुमती दिली. यावर सोमकांत भृगूस म्हणाला, हे मुनिवर्य, तुझ्या तपाचे व गणेश पुराण श्रवण करण्याचे सामर्थ्य अद्भुत आहे. तू माझा उद्धार केलास म्हणून तू माझा पिता आहेस. आता मला राज्याधिकांची इच्छा नाही. इतक्यात आकाशात मंजूळ घंटानाद ऐकू आला आणि एक तेजस्वी विमान मुनीच्या आश्रमात येऊन उतरले. विमानातून गणेशदूत खाली उतरले. सोमकांतास म्हणाले, तुझ्या भक्तीने संतुष्ट होऊन गणेशाने तुला गणेश लोकी आणण्यासाठी हे विमान पाठवले आहे. तू आमच्या बरोबर चल आणि नित्य गणेश दर्शनाचा लाभ घे. यावर सोमकांत त्याला म्हणाला, गणेशाने मजवर आपला सहवास लाभ देण्याची कृपा केली. मी धन्य झालेलो आहे. तर असे हे गणेश पुराण होते. तर मी ते तुम्हाला श्रवण करवले. नंतर भृगूंनी नमस्कार केला आणि गणेश लोकी परवानगी सांगितली. तेव्हा भृगूंनी त्याला शुभ आशीर्वाद देऊन मला विसरू नकोस असे सांगितले. नंतर सोमकांतांनी दिव्य विमानाला 3 प्रदक्षिणा घालून भृगूंना वंदन करून पत्नीसह विमानात जाऊन बसला. देवदूतांनी विमान गणेश लोकाच्या दिशेने नेले. मग सोमकांताचे विमान त्याच्या नगरीवरून जाऊ लागले. तेव्हा त्या पती पत्नींना आपल्या पुत्राची आठवण झाली. सुधर्मा सोमकांतास म्हणाली, नाथ, आपला पुत्र हेमकंठ आपली वाट पाहत असेल, त्याला आपण एकदा भेटूया. हे ऐकून सोमकांताने दूतांना विमान खाली उतरण्यास सांगितले. दूतांनी विमान त्याच्या राजवाड्यासमोर उतरवले. द्वारपालांनी ही वार्ता हेमकंठास म्हणजेच आपल्या मुलाला सांगितली. ती ऐकून पित्याच्या दर्शनासाठी हेमकंठ लगबगीने विमानाजवळ आला. हेमकंठ विमानापाशी आला. त्याने आपल्या माता पित्यांना नमस्कार केला. सोमकांताने त्याला जवळ घेऊन आलिंगन दिले. गणेश पुराण श्रवणाचा महिमा कथन केला. नंतर तो परत गणेश लोकी जाण्यासाठी निघाला. हेमकंठ व हे त्याची सर्व प्रजा सोमकांताच्या वियोगाने रडू लागले. आम्हाला सोडून तुम्ही जाऊ नका असे राजा राणीला विनवू लागले. तेव्हा राजाने पुत्राचे आणि प्रजेचे आपल्यावरील प्रेम पाहून उदक सोडून गणेश पुराण श्रवणाचे पुण्य त्यांना अर्पण केले. ज्यांनी ज्यांनी गणेश पुराण श्रवण केले असेल, जर काही कारणानिमित्त तुम्हाला ते पुण्य कोणाला द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता, जसे राजाने आपल्या प्रजेला दिले. त्यावेळी निष्पाप झालेल्या हेमकंठाने प्रजानासह गणेश नामाचा जयघोष केला आणि त्यांनी सोमकांताला अत्यानंदाने निरोप दिला. मग सोमकांत पत्नीसह जाऊन बसला. क्षणात विमान आकाशाकडे गेले. विमान काशी क्षेत्रावरून जात होते. तेव्हा गणेशदूत सोमकांताला सांगू लागले, या क्षेत्री दुर्वाविनायक, अर्कविनायक, भीमविनायक, चंडीविनायक, देली गणपती अशी गणेश देवालय आहे. त्यांचे नुसते नाव श्रवण सुद्धा केले तरी सर्व विघ्नांचे नाश होतात. ही नावे घेऊन दुर्वा, तीळ, तांदूळ, शमीपत्रांनी गणेशाची पूजा करावी असे सांगितले. जो कोणी अशी पूजा करतो त्याला दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य, धनसंपदा भरपूर प्रमाणात मिळते, मान प्रतिष्ठा वाढते. काशी क्षेत्रातील असे हे गजाननाचे महात्मे श्रवण करीत करीत सोमकांत गणेश लोकात जाऊन पोचला. असे हे गणेश पुराण होते. शौनिका ऋषींनी सूत सांगतात की हे गणेश पुराण वारंवार जो कोणी श्रवण करतो तो मनुष्य जीवन मुक्त होतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी मातीची गणेशाची मूर्ती करावी, तिची पूजा करावी, गणेश स्थापना करावी आणि त्याच्या पुढे गणेश पुराण वाचावे या श्रवण करावे. म्हणजे त्याच्यावर गणेश लवकर प्रसन्न होऊन त्याच्या सर्व इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण करतात. नंतर शौनिकादी ऋषी सुतांना म्हणाले, एकदा एका मुक्याला लोमेश ऋषी ब्रह्मदेवाकडे घेऊन गेले व त्यांनी ब्रह्मदेवाच्या मुखातून गणेश पुराण ऐकण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा ब्रह्मदेवाने हे पुराण लोमेशला सांगितले आणि त्या मुक्याला वाचा आली. भक्तीने त्याने श्रवण केले तो मुका मुलगा बोलायला लागला. त्याबरोबर मुक्यास वाचा आली. बृहस्पतीसारखा बोलू लागला. पुढे हा मुका इश्शाकू कुलामध्ये एका राजाकडे गेला.
त्या राजास मुळीच संतती नाही, तर त्या मुक्या मुलाने त्या राजाला गणेश पुराण ऐकवले तर त्याला पुत्रप्राप्ती झाली. राजाच्या भगिनीला संतती नव्हती, तर तिला सुद्धा गणेश पुराण श्रवण केले तर तिला पुत्र पौत्रादी झाले. सगराच्या पुत्रापैकी एक पुत्र लंगडा होता, तर लोमेशने जो मुका मुलगा होता तर त्या मुक्या मुलाने त्या लंगड्या मुलाला ऐकवले तर त्याला पांगळापणा त्याचा नाहीसा झाला, तर तो आपल्यासारखा चालू लागला. सूत म्हणतात 18 पुराणांच्या श्रवणाने जे पुण्य मिळत नाही ते फक्त गणेश पुराणाच्या श्रवणाने मिळते. या गणेश पुराणाच्या सांगण्याने वक्ता आणि श्रवणामुळे श्रोता दोघी सुद्धा पापमुक्त होतो. जो तुम्हाला गणेश पुराण सांगतो आणि जो ऐकतो दोघं सुद्धा सर्व 7 जन्मांच्या पापांपासून मुक्त होऊन आपल्या मुलांच्या, आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सर्व इच्छा कामना त्या व्यक्तीच्या वक्त्याच्या बी आणि श्रोत्याच्या बी दोघांच्या इच्छा खूप लवकर पूर्ण होतात. त्यांना धनसंपदा भरपूर प्रमाणात मिळते. ज्या काही इच्छा असतील त्या लवकरात लवकर मिळतात. मान प्रतिष्ठा त्यांची वाढते. आपल्या मुलांच्या इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण होतात आणि सागर संसारातून तरुण जातात. वक्ता पण आणि श्रोता पण असे हे गणेश पुराणाचे महात्म्य होते, ते मी तुम्हाला सांगितले. आता येथे गणेश पुराण समाप्त झाले आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे गणेश पुराण समजले असेल, आवडले असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करा. मला असं वाटत आहे की तुम्हाला चांगल्या प्रकारे कथा, अगदी चांगल्या प्रकारे समजमध्ये आले असतील तर आपल्या मुलांना, पतीला, घरात सासू सासऱ्यांना सांगा की अशी आज कथा होती गणेश लोकाची. तर गणेश दिवोदासाची काशी क्षेत्र पुण्यमयी क्षेत्राची कथा होती. तर म्हणजे अर्धे पुण्य घर बसल्या आणि एक अष्टविनायक घर बसल्या आणि अष्टविनायक 8 ठिकाणी अष्टविनायक आहे. तर अष्टतीर्थांमध्ये स्नान करण्याचे आपल्याला एवढी पुण्यफळाची प्राप्ती होईल. मुलांना धनसंपदा मिळेल. तर हे गणपती बाप्पा, मी तुमचे खूप श्रद्धेने गणेश पुराण श्रवण करून लोकांना सांगितले, तरी मी सुद्धा स्वतः भक्तीने हे गणेश पुराण स्वतःसुद्धा वाचले. तर हे गणपती बाप्पा, माझी अशी इच्छा आहे की माझी मुलगी विश्वाची डॉक्टरीन होय, माझा मुलगा विश्वाचा बिझनेसमॅन होय, माझे मिस्टर विश्वाचे बिझनेसमॅन होय, मी मोठी विश्वाची यूट्यूबर होय. हीच मी तुझ्या चरणी प्रार्थना करते. ही माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण कर. आणि जे श्रोते माझे ऐकतायत, जे भाविक भक्ती ऐकत आहेत, तर त्या भक्तांच्या त्या हृदयामध्ये जाऊन त्यांच्या अंतःकरणामध्ये बसून त्यांच्या इच्छा तू लवकरात लवकर पूर्ण कर. अशी माझी इच्छा तुझ्या चरणी ही इच्छा आहे की जे भक्त तुझे गणेश पुराण ऐकत आहेत तू त्वरित त्या भक्तांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण कर. तर माझी ही इच्छा तू लवकर पूर्ण कर, म्हणजे मी अजून गणेश पुराण ऐकू आणि सर्व भक्तांच्या, माझ्या, तुमच्या सर्वांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो, अशी मी प्रार्थना करते. गणपती बाप्पा, रिद्धी सिद्धी तुमच्यात सेवा करतात, निरंतर सेवा करतात, तशा तू आम्हाला रिद्धी सिद्धी दे, बुद्धी दे, सर्व संकटांचा नाश कर, सर्व कार्य सुरळीत पार कर आणि कधी कोणतेही संकट कोणावरही येवो नको, ही माझी प्रार्थना आहे. कधी काही संकट येईल तर त्याचे निवारण तू कर हे गणपती बाप्पा. तर माझी हीच तुझ्या प्रार्थना आहे. तर येथे आपले गणेश पुराण संपलेले आहे. आशा आहे तुम्हाला आवडले असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय श्री गणेशा. तर हे गणपती बाप्पा, माझ्या पतीला दीर्घ आयुष्य लाभो, मुलांना दीर्घ आयुष्य लाभो, अखंड सौभाग्याची प्राप्ती हो, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब. जय श्री गणेशा.